पाऊस यायला अजून वेळ आहे, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचे दशावतार पाहायला मिळतात। अमरावतीमधल्या मेळघाटमधल्या खडीमल गावामध्ये पाणी टंचाईचं भीषण वास्तव समोर आलंय। या गावामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतोय, मात्र ते पाणी सुद्धा घरपोच मिळत नाहीये, तर टँकरद्वारे ते विहिरीमध्ये टाकलं जातं आणि त्यानंतर ते नागरिकांना विहिरीमधून काढून प्यावं लागतं। असाच पाण्यासाठी संघर्ष करतानाचा एक व्हिडिओ सध्या पुढे आलाय। यावरून मेळघाटमधील पाणी टंचाईची भीषणता, दाहकता दिसून येते। मेळघाटमधलं हे पाण्याचं भीषण वास्तव आपण पाहतो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची टंचाई आहे। लोकांना अनेक दिवस पाण्याची वाट पाहावी लागते। टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो, मात्र हे पाणी विहिरीमध्ये सोडलं जातं। या विहिरीमध्ये पाणी सोडल्यानंतर ते पाणी घेण्यासाठी अशा पद्धतीनं लोकांची झुंबड उडते आणि पाणी मिळवण्यासाठी इथल्या महिलांना आणि पुरुषांना, अगदी छोट्या मुलांना सुद्धा संघर्ष करावा लागतोय। राज्यभरामध्ये अनेक अशी ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी अशाच पद्धतीनं पाणी पुरवठा केला जातो। अगदी 15 दिवसांनी सुद्धा अशा भागांमध्ये पाणी पोहोचतंय आणि त्यानंतर ते पाणी मिळवण्यासाठी सुद्धा इथल्या लोकांना संघर्ष करावा लागतोय।